हो दाजी कुठं? काम धंदे बघू का नको काय? लागतं 2 टाइम गिळाय चांगलं. कुठे कृष्णा तू? आता आणि काय कृष्णा, माफी मागितली की सोड ना आता. तेच सांगाय आलोय, सोडून द्या. तुम्ही शांतपणे जगा आणि आम्हाला बी जगू द्या. माझ्या मुलींना जळ पोचल असं काही केलं तर कृष्णा गप्प बसणार नाही. नाही बाबा, इथून मोर तुझी ती खानावळण घर ह्याच्याकडे आम्ही फिरकणार बी नाही. बस एवढंच सांगायचं होतं. चल थांबाई. मोठ्या विश्वासानं या बाईच्या चुका माफ करून हिचं पाय धुवून हिला घरात घेतलंस तू, आणि हिनं काय केलं? विश्वासघात केला तुझा. माफी मागितल्याशिवाय हिशोब बराबर होणार नाही. गौरी जाऊ दे आता. म्हातारी मेल्याचं काय नाही, पण काळ सोकावतो. माफी पाहिजे म्हणजे पाहिजे. हिंदू, कृष्णाची माफी माग. मिनी, सरपंचासनी बोलवून आण. समद्या गावाला कळलं पाहिजे ह्या बाईची करतूत. आमची जागा बळकवायला निघाल्यास आता तुला गावाबाहेर कशी काढते ते बघ फक्त. ए बाई, आज काही करू नको ना गौरी. ऐक ना तू, हिंदू माग ना माफी. म्हणजे आभाळ फटले लवकर छत्री धर. कृष्णा, माफ कर मला. पाय धरून माफी मागायची. हा कृष्णा, माफ कर मला. उठ उठ उठ. बाई, तू सुखानं संसार कर. आमचं काय बी म्हणणं नाही, पण आम्हाला पण सुखानं जगू दे आमच्या पद्धतीनं. चल पोरी, चल चल. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला काय पद्धत बिद्धत काय आहे? काय काय हा लाज बीज काय वाटते का नाही? तुला आज कसली लाज कसली? मित्राला दिवस कसा गेला, काय गेला, काय विचारण्याची पद्धत बिद्धत? शंकर दादा कसा गेला दिवस? लय वाईट दिवस गेलाय मर्दांनो. काय झालं? त्या जिग्सनं ताप दिला काय? ताप? अरे वैताग आहे, वैताग निसता. मी आयुष्यात कधी एवढा बोर झालो नव्हतो. लय 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 बेकार दिवस गेला माझा. मला आता बरं वाटतं. म्हणजे दुःख असं वाटलं ना की हलकं होतं म्हणतात. तसं झालंय, दुःख हलकं झालंय. मी वाटलं माझा लय भारी दिवस गेला बघा. खानावळीत गेलतो ना, वहिनी होते तिथं, पण मग टेन्शन विसरा, शिरा खाल्ला, कृष्णाई संकट बोललो,
मिनीसोबत जोक बी मारलं. लय भारी गेला दिवस. जळवायला लागलाय काय? जळवायला लागलाय? नाही नाही तू भूक वाटल्यानं वाढतं ना. होय. शंकर दादा ते जिग्स नावाचं प्रकरण तुमची लव्ह स्टोरी माग खेचायच्या आधी काहीतरी करायला पाहिजे. नाही माझं ठरलंय ना. माझं ठरलंय डंबेल. उद्या तू गौरीजींना डायरेक्ट विचारायचं तुम्हाला कसा नवरा पाहिजे. मी हा अरे भाऊ आहे ना तू. स्वतः डायरेक्ट विचारायचं कसा नवरा पाहिजे. मग का आमचं भाऊ बहिणीचं नातं तोडायला निघालाय. मी असं डायरेक्ट विचारलं आणि वहिनींची गुड्ड प्रवृत्ती बाहेर आली तर ते आता काय करायचं कसं करायचं तुझं तू बघ. पण उद्याच्या उद्या कळलं पाहिजे गौरीजींना कसा नवरा पाहिजे. नाही तर मग आधी हात मग पाय. हा, चला गुड नाईट. गुड नाईट. शंकर जिगीशा शंकिशा जिक्स शंक जिग शंक जिक्स शंक जिग. ओ माय गॉड, काय वैताग आलाय. कसला पाऊस आहे बाहेर. सगळी साडी खराब झाली. वाव मॉम, करेक्ट टाइमला आली आहेस तू. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. पण आपण पोलीसचं मॅटर नाही ना काही? नो मॉम, मग काय प्रॉब्लेम आहे? मी ना आमच्या दोघांसाठी नाव शोधतीये. व्हॉट? कसलं नाव? आता विराट अनुष्काचं कसं विरुष्का आहे, तसंच जिग्स आणि शंकरचं काहीतरी पाहिजे ना असं छान नाव. माझ्या डोक्यात ना शंकिशा आलं होतं, then जिग शंक आलं होतं, बट इट्स नॉट दॅट कॅची. माय डार्लिंग जिग्स, तू कशाला तुझ्या ब्रेनला त्रास करून घेतेस? तुझं काम काय आहे? तुला फक्त आणि फक्त त्या शंकरला कॅच करायचंय. ओके? मामा, शंकरला कॅच केलंय म्हणूनच तर नाव शोधतीये मी. आजची डेट सक्सेसफुल झाली आहे. थोडा ॲटिट्यूड दाखवत होता इनिशियली, पण नंतर इतकं स्वीटली बोलला ना तो. यू वोंट बिलीव्ह, त्याने मला उद्या पन्हाळ्याला घेऊन जाईल असं सांगितलंय. ओ माय गॉड मॉम, जिग्सच्या अदांवर शंकर फ्लॅट झालाय फुल. मम्मा, जिग्सनी हनीला ट्रॅप केलंय. कॉंग्रॅट्स. माय गॉड बेबी, जिग्स, आय एम सो प्राऊड ऑफ यू. यू नो व्हॉट, आफ्टर सो लॉंग तू अशी गुड न्यूज दिलीस मला. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बेबी. आता फक्त आणि फक्त मातोश्री बरोबर बोलून पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत.